हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला सिंपल आणि यामी कोबीची भाजी बनवून दाखवणार आहे. आज माझ्या घरी टोमॅटो नव्हता म्हणून मी टोमॅटो यूज नाही करणार. तरीही मी तुम्हाला खूपच सिंपल रेसिपीने खूपच टेस्टी कोबीची भाजी बनवून दाखवणार आहे. सर्वात आधी आपल्याला कोबी कापून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथे मी कोबी कापून घेतले. लगभग 400 ग्राम एवढे होईल कोबी. आणि इथे मी 3 कांदे घेतले, स्लाइस करून कापून घेतले आणि आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतले. लगभग 2 टेबल चमचा होईल एवढे घेतले मी. मी इथे चवीपुरती हिरवी मिरची घेतले कारण मी लाल तिखट वापरणार नाहीये. पण तुम्हाला जर वापरायचे असेल तर तुम्ही फक्त आलं लसणाचा ठेचा घ्या आणि लाल तिखट वापरा, काय हरकत नाही. आणि जर टोमॅटो घ्यायचे असेल तर एक मीडियम नाहीतर मोठा साईजचा टोमॅटो बारीक चिरून घ्या. माझ्याकडे नाहीये म्हणून मी स्किप करते. आता कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. तुमच्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता, काही हरकत नाही. तेल थोडा गरम होऊ द्यायचे आणि त्यानंतर फोडणी टाकायची. मी अर्धा टीस्पून जिरे घालते आणि अर्धा टीस्पून मोहरी घालते आणि यासोबत घालते 2 तेजपत्ते आणि 1 चिमूटभर हिंग. फोडणीला छान तडतडू द्यायचे आणि त्यानंतर कांदे घालून घ्यायचे. तुम्ही बघू शकता खूप छान तडतडली आहे आणि आता कलर पण चेंज झालेला आहे. आता मी कांदे घालून घेते. नॉर्मली मी टोमॅटो घातल्यानंतरच मीठ वापरते, पण आज टोमॅटो नाहीये म्हणून मी कांदा घातल्यानंतर आता मीठ वापरणार आहे. चवीपुरती मीठ घालून घेऊया. 1.5 चमचा घालते आणि आता थोडासा ब्राऊन कलर करून फ्राय करून घ्यायचा. कांद्याचा कलर थोडासा ब्राऊन व्हायचा सुरुवात झाले की आपण आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घेऊया आणि चांगले परतून घ्यायचे जोपर्यंत आलं लसणाचा कच्चा फ्लेवर संपत नाही तोपर्यंत. आता आलं लसणाचा कच्चा फ्लेवर संपला आहे. आता आपण इथे जर टोमॅटो घालायचे आहे तर आताच टोमॅटो घालायचे आहे, पण मी आता थोडासा पाणी घालते आणि थोडा पावडर मसाला वापरते कारण पावडर मसाला जळाला नाही पाहिजे म्हणून थोडासा पाणी घातले. आता मी अर्धा टीस्पून हळद पावडर घालते आणि अर्धा टीस्पून धने पावडर आणि मी आता थोडासा काश्मीरी लाल मिरचीचा पावडर घालते चांगले कलरसाठी. लाल तिखट मी नाही घालत कारण मी हिरवी मिरची घातले होते, म्हणजे कूटमध्ये घातले होते म्हणून मी थोडासा काश्मीरी लाल मिरचीचा पावडर घालते थोडासा लाल लाल कलरसाठी आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घातले. काश्मीरी लाल मिरचीचा पावडर नाही घातले तरी चालेल, काही हरकत नाही, पिवळा कलर होईल एवढे बस. आता थोडासा झाकण लावून घेते मीडियम टू लो हीटवर आणि 4 ते 5 मिनिटांनंतर असं आहे टेक्स्चर. तुम्ही बघू शकता मित्रांनो तेल रिलीज झालेलं आहे आणि पाणी थोडंफार आहे पण लगभग सुकलेलं आहे. आता थोडासा हलवून घेते आणि त्यानंतर आपण कोबी टाकून घेऊया. कोबी टाकून एकदा थोडासा मिक्स करून घ्यायचे, वर खाली करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडासा वाफ करून घ्यायचं. आता लगेच पाणी नाही घालायचं. थोडासा झाकण लावून थोड्या वेळासाठी वेट करायचे 4 ते 5 मिनिटासाठी, 5-6 मिनिटासाठी. आता बघा मित्रांनो लगभग 6 मिनिटं झालेलं आहे. कोबीमधून थोडा पाणी निघला होता आणि तो पाणी सुकलेला आहे तुम्ही बघू शकता, पण कोबी अजून शिजलेली नाहीये म्हणून थोडासा पाणी घालून आपण शिजायला टाकू. थोडंसंच पाणी घालायचं कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे म्हणून थोडाच पाणी घालायचं. एवढे पाणी आपल्याला सुकून घ्यायचं. आता चांगलं एकदम मिक्स करून झाकण लावून घेते जोपर्यंत भाजी छान शिजत नाही. मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचे आणि चेक करायचे. आणि आता बघा मित्रांनो भाजी छान शिजलेली आहे पण पाणी अजून थोडासा आहे. एवढे पाणी आपल्याला सुकवून घ्यायचे. पण त्याच्या आधी मी अजून थोडेसे साहित्य मी वापरणार आहे. सगळ्यात आधी मी इथे टाकते थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. नॉर्मली मी शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये पावडर करून ठेवलंय. त्यातून मी 2-3 टेबल चमचा जेवढे तुम्हाला आवडते तेवढे तुम्ही वापरून घ्या. इथे बघा एवढंसं मी टाकते, पण हा गरजेचा नाहीये. जर तुम्हाला स्किप करायचे असेल तर करू शकता, काय हरकत नाही. पण टाकल्यावर खूपच छान लागते, खूपच टेस्टी लागते. आणि यासोबत मी घालते थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि शेवटीला मी थोडासा गरम मसाला अजून वापरणार आहे अगदी फ्रेश सुगंधासाठी. थोडासा मिक्स करून घेते आणि शेवटीला मी अर्धा टीस्पून गरम मसाला टाकते. आता अजून एकदा थोडासा मिक्स करून घ्यायचे आणि 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घ्यायचे जोपर्यंत एवढे पाणी सुकून जात नाही. म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसा करून घ्यायचे, तेवढे सुकवून घ्यायचे. आणि आपली भाजी अगदी तयार आहे. आता मी हीट बंद करते आणि गरमागरम भाजी सर्व करून घेते.
तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती सोपी रेसिपीने किती टेस्टी मी कोबीची भाजी बनवून तयार केले. आता ही भाजीला तुम्ही भातासोबत पण सर्व्ह करू शकता, डाळ भातासोबत करू शकता, नाहीतर भाकरी चपाती सोबत खूपच अप्रतिम लागते. जरूर रेसिपी ट्राय करा मित्रांनो, आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो, आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा.